स्नेहस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची जी भरती आहे ती पवित्र पोर्टलची भरती चालू होण्याकरिता आपल्याला वेळ आहे, कारण जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती अजून आलेल्या नाही. जाहिरातीची आपल्या सर्वांना वाट आहे विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला जो असणारा स्कोर आहे तो स्कोर कमी आहे म्हणून विद्यार्थी पॅनिक झाले आहेत, कमी आहे म्हणून विद्यार्थी घाबरलेले आहेत, कमी आहे म्हणून विद्यार्थी मेसेज करतायत, ग्रुपला मेसेज टाकतायत, मला पर्सनल मेसेज करतायत की सर मी एससीबीसी कॅटेगरीतला आहे, मला एवढा स्कोर आहे, माझं एवढं हे सब्जेक्ट आहे, माझं होईल का? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येकाचं उत्तर देणं अपेक्षित नाही आणि प्रत्येकाला होईलच असं नाही, प्रत्येकाचं त्या ठिकाणी होईल असं नाही. आपल्याला जो काही कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे, हा जो कट ऑफ आहे हा अंदाजित कट ऑफ आहे, जो गेल्या 2019 असतील, 2022 असेल आणि आता होणारी जी 25 ची भरती असेल, या सर्व बाबींचा आपण विचार त्या ठिकाणी केलेला आहे. कॉम्पिटिशन जी स्पर्धा आहे ती स्पर्धा कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, हे सुद्धा आपण विचार केलेला आहे. त्यात प्राधान्यक्रम जे आहे त्या प्राधान्यक्रमाचा विचार, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला कमी मार्क्स आहे म्हणून तुमचं काहीच होणार नाही असं होणार नाही. तुम्हाला ही प्रिफरन्स तेवढेच येणार आहे. फक्त मार्क्स नुसार तुमचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ किंवा तुमची निवड होणार किंवा नाही हे त्यावेळेला आपल्याला समजणार आहे. तुम्हाला कमी कट ऑफ आहे म्हणून सांगून फक्त दिलासा किंवा भावनिक करून तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी या सर्व गोष्टी करत नाही. तर गेल्या 2 भरतींचा जर आपण अनुभव बघितला तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे, कमी कट ऑफ आपल्याला दिसत आहे. मग कोणकोणत्या प्रवर्गाचा कमी कट ऑफ येईल हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. बाकी इतर प्रवर्ग जे आहेत ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला 90 पर्यंत जरी मार्क्स असतील तर एसटी प्रवर्गातील विद्यार्थी त्या ठिकाणी तो लागू शकतो, कारण तो डीएड असेल, बीएड असेल, मॅथ सायन्स असेल, एमएससी असेल, इंग्रजी मीडियमचा बीएड असेल, याला 90 पर्यंत त्यांना संधी आहे. कोणाला सांगितलं मी? एसटी प्रवर्गातील विद्यार्थी. मग त्यात फिमेल असतील किंवा मेल असेल काही प्रॉब्लेम नाही, त्यांचा कट ऑफ त्या गुणांपर्यंत येऊ शकतो. नंतर पेसा क्षेत्रातील असेल तर सीटीटी जरी पास असेल आणि कमी जरी गुण असेल, 77 असेल, 75 असेल, तरी फिमेल त्या ठिकाणी लागणार आहे. नंतर एक सर्व्हिसमॅन असेल, नंतर पेसा क्षेत्रातील असेल किंवा मग एखादा भूकंपग्रस्त पूरग्रस्त असेल तरी त्यांची त्या ठिकाणी निवड होणार आहे. हे फक्त एसटी प्रवर्गासंदर्भातील मी तुम्हाला सांगितलं आहे. आता जे इतर प्रवर्ग आहे, जर ओपनचा प्रवर्ग आपण घेऊ किंवा एससीबीसीचं घेऊ, यांचा जो कट ऑफ आहे यांचा सेम लागत असतो. म्हणजे कोणाकोणाचा कट ऑफ सेम लागतो? एनटी असेल, विजे असेल, ओपन असेल, एससीबीसी असेल, यांचा जो कट ऑफ आहे यांचा सेम रेंज मध्ये लागत असतो. फक्त 1-2 मार्क्सचा फरक असतो. मग यात कट ऑफ कोणाचा कमी येईल? 110, 115 पर्यंत कट ऑफ फिमेलचा यांच्यामध्ये येईल. ह्या ज्या कॅटेगरी सांगितल्या फिमेलचा यांच्यामध्ये कट ऑफ कमी येईल, पण जे मेल आहे यांचा कट ऑफ मात्र 125, 130 दरम्यान असणार आहे. 125, 130 दरम्यान मेलचा कट ऑफ असणार आहे. मग त्यात कट ऑफ कोणाचा कमी असणार आहे? तर 115 पर्यंत किंवा 120 पर्यंत कट ऑफ कोणाचा येईल? ज्यांचा एमएससी मॅथ असेल, ज्यांचा दोन्ही विषय असेल, मॅथ आणि सायन्स असेल, म्हणजे चांगले गुण असतील, एमएससी मॅथ असेल किंवा बीएससी मॅथ असेल किंवा इंग्रजी मीडियम मध्ये त्यांचा बीएड असेल, 10वी ते 12वीचं जे काही माध्यम जे आहे ते इंग्रजी माध्यम असेल, म्हणजे इंग्रजी माध्यमांचा सुद्धा कट ऑफ हा कमी येणार आहे किंवा कमी येऊ शकतो. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. राहिला मुद्दा आता जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, जे जिल्हा परिषदच्या जागा जर मराठी मीडियमच्या तुम्हाला येत असतील, मग त्या सर्व कॅटेगरी असेल एससी आणि एसटी सोडून, तर एससीचा सुद्धा कट ऑफ हा 110, 115 पर्यंत येईल. पण जे एज्युकेशन मी तुम्हाला सांगितलं, सीटीटी पास, बीएड पास, त्यात इंग्रजी मीडियम असेल तर वेगळं, नंतर तुमचं माध्यम मराठी मीडियम असेल तर वेगळा कट ऑफ, अशा सर्व बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमचं एमएससी बीएससी पेपर 1 पास आहे का पेपर 2 पास आहे, 2 वरून सायन्स मॅथला सर्वात जास्त संधी असणार आहे, अशा ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या असेल याचा विचार तुम्हा सर्वांना करायचा आहे. कारण हे जे आहे हे भावनिकतेने होत नाही की माझं झालं पाहिजे, हे टेक्निकल काम आहे. तुमची जर माहिती त्या ठिकाणी अपलोड केली असेल तुम्ही किंवा तुम्ही जे शिक्षण त्या ठिकाणी माहिती भरलेली असेल त्याच माहितीनुसार तुमची निवड होणार आहे. तुमच्या भावनिकतेनं त्या ठिकाणी निवड होणार नाहीये. कारण हा जो आहे हा टेक्निकल गेम आहे, हा भावनिक गेम नाही. हा भावनिक गेम नाही, हा टेक्निकल गेम आहे. जशी जर माहिती त्या ठिकाणी अपलोड केलेली आहे किंवा सांगितलेली आहे त्याच माहितीनुसार तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे. आणि तुमचे जे गुण आहे, तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार तुमच्या जागा आहेत का त्याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. मीडियम लेवलच्या जागा आहेत का? जसं आता एखाद्या कॅटेगरी एसटी कॅटेगरी जागा 100 आहे तर 100 मध्ये जास्त संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
परंतु एखाद्या ठिकाणी जर 75 जागा आहेत त्यात 25 कमी जागा होत आहे. जर एखाद्या ठिकाणी 10 जागा असेल तर त्याची सुद्धा स्पर्धा जास्त असणार आहे आणि 100 जागेमध्ये स्पर्धा कमी असणार आहे. याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे या सर्व बाबीचा विचार करूनच जरी कमी स्कोर असला तरी यापर्यंत तुमचा स्कोर येऊ शकते. म्हणून ज्या वेळेला आपले जागा ज्या वेळेला प्रिफरन्स येणार आहे, प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे असणार आहे, त्यावेळेला आपण तुम्हाला हेल्प करणार आहोत, मदत करणार आहोत. त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही ग्रुप्स आहेत त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला मला अपडेट देता येणार आहे, तुम्हाला प्रिफरन्स संदर्भात मदत करता येणार आहे. मग विदर्भातील विद्यार्थी असो की मग कोकणातला असो की खानदेशातला असो की मग मराठवाड्यातला असो, कोणत्याही क्षेत्रातला विद्यार्थी जरी असेल तरी त्यांना आपण मदत करणार आहोत. कारण ही जी मदत आहे ही मदत निस्वार्थ असणार आहे. कारण तुम्ही जे आहे ते आपले भाऊबंद आहात आणि त्या माध्यमातून जी वाट आपण बघत आहात शिक्षक भरतीची आणि शिक्षक होण्याची, ही जी वाट आहे ती वाट पाहण्याची जी वेळ आहे ती हळूहळू संपत आलेली आहे. कारण लवकरच शिक्षक भरती होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 2026 मध्ये जून जुलै महिन्यामध्ये, जुलै महिन्यात तरी आपल्याला सर्वांना ऑर्डर मिळायला पाहिजे आणि आपण जिल्हा परिषदेच्या शाळा असेल की कोणतीही शाळा आपल्याला मिळेल तर या शाळेमध्ये आपण रुजू व्हायला पाहिजे, हीच अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी दिलेली माहिती जी आहे ती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा टॉपिक करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.